जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो एका राशीमध्ये एका नक्षत्रात जन्माला येतो. 12 राशी असतात, 27 नक्षत्र असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक नक्षत्राचं स्वतःचं एक प्लांट असतं आणि हे जे प्लांट आहे ना, हे सगळं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, ज्यांचा जन्म अश्विनी नक्षत्रात झालेला आहे त्यांचं नक्षत्र प्लांट कुचला आहे. सो असं प्रत्येक 27 नक्षत्रांचं स्वतःचं नक्षत्र प्लांट असतं आणि हे नक्षत्र प्लांट फार इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जर तुमचं नक्षत्र प्लांट तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आसपासच्या एन्व्हायरमेंटमध्ये लावलं आणि त्याची जर काळजी घेतली तर ते जसं वाढतं ना, तशी तुमच्या लाईफची ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ फक्त पैशाने नाही होत, तर तुमची इमोशनल, सोशल, फायनान्शियल सर्व चारही बाजूने ग्रोथ होते. तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे. जसं आपण एखाद्या बाळाची काळजी घेतो ना, तसं तुम्हाला तुमच्या नक्षत्र प्लांटची काळजी घ्यायची असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात विशेष म्हणजे नक्षत्र प्लांट जर तुम्ही लावलंय आणि त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला जसं जाणवत असेल, कारण का ट्री म्हटलं तर हे लिव्हिंग थिंग्समध्ये येतं. तुम्हाला जर असं वाटलं की तुमचं अचानक झाड खराब होतंय किंवा कोमजून जात आहे किंवा ड्राय होत आहे, ह्याचा अर्थ ते इंडिकेशन देत असतं की तुमच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम पुढे येणार आहेत. मग ते फायनान्शियली असू शकतात, मेडिकल असू शकतात, कुठल्याही साईडचे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचं स्वतःचं नक्षत्र प्लांट कुठलं आहे आणि त्याची काळजी कशी घ्यायची, तर नक्की मला संपर्क करा. मी तुम्हाला नक्की सांगेन.